लोकसभा 2024चे बिगुल वाजलेले आहे. आज आपण पोहोचलो आहोत फलटण तालुक्यातील आदरकी खुर्द या गावी. काय मत व्यक्त करतायत, कशा पद्धतीने की या तालुक्याचा विकास झाला का आणि येणारा खासदार कसा असावा ते आपण जाणून घेणार आहोत या आदरकी खुर्द नागरिकांकडून. आपल्याबरोबर काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्याच पद्धतीने युवा वर्गही आहे. काय मत व्यक्त करतोय, कशा पद्धतीने त्यांना येणारा खासदार असावा असे वाटते ते थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काका, काय सांगाल की येणारा खासदार कसा असावा? काम करणार असावा, गावात होणार हवी ना. आहे ते सगळं पळवून घेऊन आम्हाला बांबलायला पाणी नाही प्याला, त्याचं काय करायचं? म्हणतो जो पाणीदार म्हणतो मी, पाणीदार खासदार आहे का गावाला पाणी प्याला? त्यांनी सांगितलं पाणीदार खासदार म्हणतात, तुम्ही काय सांगाल? नाही, पाण्याची समस्या ही पहिली. पाण्याची समस्या पहिली. आमच्या गावातून जो कॅनेल गेला तो कॅनेल 60 फूट खोल आहे आणि आमच्या विहिरी 25 फूट आहे. 25 फूट विहिरी, त्या विहिरीतलं पाणी त्या कॅनेल मध्ये जाते आणि ओढ्याचं पाणी त्या कॅनेल मध्ये जाते. त्याची व्यवस्था ह्या खासदारांना, आमदारांना करावी. काय सांगाल तुम्ही की यांनी सरळ सरळ आरोप केला की पाणीदार खासदार स्वतःला म्हणतात आणि ह्यांच्याच विहिरीतलं पाणी कॅनल मध्ये जाते? काय थेट आरोप आहे हा? 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या ज्यावेळेस या माढा लोकसभेचे खासदार आदरणीय रणजित नाईक निंबाळकर खासदार झालं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावरती या माढा लोकसभेची निवडणूक त्यांना लढवली गेली. या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना मग फलटणचा जो 25 वर्षाचा जो रेल्वेचा जो प्रकल्प होता तो पूर्ण केला. नाही, महत्वाचा मुद्दा असा आहे की ते सांगतात की पाणीदार खासदार म्हणतात. थोडक्यात तुम्ही काय सांगाल की हा दोंबलकोडी कॅनल हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. उतरवली गावामध्ये कालवाजोड प्रकल्प रणजित नाईक निंबाळकर आदरणीय देवेंद्र फडणवीस या महायुतीच्या माध्यमातून चालू आहे. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये जोड प्रकल्पातून या दोंबलकोडीला नरेगावचं पाणी अटॅच करून अतिरिक्त पाणी देण्याचं काम या महायुतीचं सरकार निश्चितपणे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये करणार आहे. आणि आदरकीपासून ते शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक भागाला निश्चितपणे मुबलक पाणी मिळणार आहे. रणजित नाईक निंबाळकर 2 महिन्यामध्ये हा पाण्याचा प्रश्न मार्गी लावतील असा आम्हाला पूर्णपणे ठाम विश्वास आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लावतील असं यांनी सांगितलं भाजपच्या प्रवक्त्यांनी. काय तुम्ही सांगाल, कशा पद्धतीने पाण्याचा प्रश्न आतापर्यंत मार्गी लागला का? आणि दोंबलकोडीचं जे पाण्याचं राजकारण केलं जातं काय सांगाल याबद्दल? या दोंबलकोडीचं राजकारण, पाण्याच्या राजकारणामागं मुद्दा पहिला रामराजे नाईक निंबाळकर, चिमणराव कदम साहेब असतील, हिंदूराव नाईक निंबाळकर असतील, सर्वांचं श्रेय आहे. यांचं म्हणणं बरोबर आहे की दोंबलकोडी कॅनलमुळे आपल्या पाणी पातळी खाली गेली. कारण आमची विहिरी ते 25 फुटांवरती आणि कॅनल 60 फुटांवरती. गावातील काय म्हणजे गावगुंड आहेत, गावातील काय राजकारण लोक आहेत, यांच्यामुळे कॅनलचा आम्हाला तोटा झाला. कारण कॅनल पहिला गावच्या वरच्या बाजून होता. गावातले गावगुंड आहेत, काय माझे सरपंच असतील, कोण सरपंच घेऊन कोण मिरवत असतील, त्यांनी काय केलं, कॅनल आमचा गावचा जो आहे ना तो नकाशा बदलून गावांची रेशनी आपल्या सह्या घेतल्या आणि कॅनल गावाच्या खालच्या बाजून घेतला. त्यामुळे ग्रामस्थांना याचा तोटा होतोय. थेट या युवकाने आरोप केलाय की गावगुंडांनी हा कॅनलचं आणि गावच्या मोठा पाणी प्रश्न हा वाट लावली. काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने ह्यांचा आरोप तुम्हाला? बरोबर आहे त्यांचं, बरोबर आहे. त्यांनी पाण्याचा प्रस्ताव पहिला करावा. त्यांनी पाणी पाहिजे ना. पाणी तर कॅनेलला पाणी नाही, कॅनेलला जर आलं तर विहिरीला पाणी येते. म्हणजे कसा झालाय दुष्काळ बघितलं का? काय सांगाल तुम्ही, गावचा विकास झाला का? आणि ह्यांनी जे पाण्याचं सांगितला मुद्दा तो का बरोबर आहे का? कुठला विकास झाल्यावर कशाला एवढं गाव होते? विकास होतच नाही ना. विकास होतो खासदारांचा आणि आमदारांचा. पळापळी इकडं तिकडं काय अगदी काय डोळं झाकून येते. जनता डोळं झाकून आहे का? इकडं पळवा पळवीन, तिकडं पळवा पळवीन, इकडं पैसे तिकडं पैसे. काय सांगाल तुम्ही की ह्यांनी सांगितलं की पळवापळवी केली, पैशाचं राजकारण केलं जातं, काय सांगाल थोडक्यात? बरोबर आहे की त्यांचंच बरोबर आहे. पैशाचंच राजकारण चाललंय आता सगळं. तुम्ही काय सांगाल? 1972 साली एवढा मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळेला आमचं गाव वाहतं पाणी पित होतं आणि आता हा कॅनेल झाल्यापासून आमच्या गावाला दुष्काळ मोठा पडलाय. तरी गावाला पाण्याच्या प्रश्नाविषयी त्या आमदार खासदारांनी त्याची दखल घ्यावी. आमदार खासदारांनी दखल घ्यावी असं म्हणतात. काय सांगाल तुम्ही की आतापर्यंत काय गावचा विकास झाला? तुम्ही थोडक्यात काय सांगाल? बरं, तुम्ही काय सांगाल? यांनी सांगितलं मी आमचं गाव आदरकीपासून वर हनुमंतवाडी येते. आदरकीला कसं नाही कसं तरी कॅनल आहे तरी चालवला, पण आम्हाला कुठल्याही पद्धतीनं पाणी मिळण्याची अपेक्षा अजिबात नाही. तर ते आम्हाला लिफ्ट इरिगेशन जर पाणी दिलं
तरच आम्हाला पाणी मिळणार आहे. या व्यतिरिक्त आम्हाला पाणी मिळू शकत नाही. प्रत्येक खासदारांना आपापल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. पण आता आमची पण इच्छा अशी आहे की आमचं सुद्धा आता एक जानकर साहेब आहेत त्या मतदारसंघातून मिळाली पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं असं आमची पण इच्छा आहे. या डोंबलकवडीच्या डाव्या कालव्याचं प्रचंड प्रमाणे मोठ्या प्रमाणात राजकारण केलं जातं. विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणतात की या डोंबलकवडीच्या डाव्या कालव्याचा आम्ही आणला आणि आमचं श्रेय आहे, आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणतात की आमचं श्रेय. काय सांगाल याबाबत? आपण भाजपचे एक युवा नेते, काय सांगाल थोडक्यात? फलटण तालुक्याच्या दृष्टीनं पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थानं खूप मोठा आहे आणि आमच्या मित्रांनी आत्ताच सांगितलं की आमच्या गावचं क्षेत्र सर्वाधिक ते कॅनेलमध्ये बाधित झाले आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थानं दुसऱ्या गावाला भेटला. आणि विहिरीपेक्षा कॅनेलची खोली जास्त असल्यामुळे विहिरीचं पाणी पर्क्युलेशन कॅनेलमध्ये जातं, त्यामुळे गावाला त्या कॅनेलचा तोटा झालेला आहे. परंतु आता उतरवलीमध्ये डोंबलकवडी आणि नीरा देवधर या 3 किलोमीटरचं अंतर आहे कॅनेलमध्ये. नीरा देवधरमधून लिफ्टिंग करून पाणी त्या ठिकाणी डोंबलकवडीमध्ये टाकून 8 मैल करण्याचं काम या ठिकाणी महायुतीचं सरकार करणार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर त्या कामाचा पाठपुरावा करत आहेत आणि खऱ्या अर्थानं 2 महिन्यामध्ये ते पाणी तुम्हाला डोंबलकवडीच्या कॅनेलमध्ये आलेलं दिसेल आणि निश्चितपणे ते पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होईल, हा तुम्हाला मी विश्वास देतो. डोंबलकवडीच्या डाव्या कालव्याचं श्रेय कोणाकडे जातं? रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे जातं. कारण रामराजे नाईक निंबाळकरांनी ज्यावेळेस डोंबलकडे कालवा केला त्यावेळेस म्हणजे सगळ्यांचीच मदत होते. त्यावेळेस हिंदुराव नाईक निंबाळकर होते, चिमणराव कदम होते. श्रेय जे कृष्णाखोरी धरण जे बांधलं युती सरकारच्या काळात ते श्रेय रामराजेंना जाते. यांचं म्हणणं आहे की श्रेय रामराजेंना जातं. तुम्ही काय सांगाल थोडक्यात? श्रेय महायुती सरकारला जातं. त्यामध्ये हिंदुराव नाईक निंबाळकर असतील, तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी चिमणराव कदम साहेब असतील, रामराज साहेब असतील, या सर्वांना फलटण तालुक्याच्या सर्व ज्येष्ठ मंडळींना ते श्रेय जातं. तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने जे पाण्याचं राजकारण या फलटण तालुक्यात होतं, थोडक्यात काय सांगाल? आम्हाला लिफ्ट इरिगेशन आमच्या धरणात, आमच्या शेजारी एक धरण आहे, त्या धरणात लिफ्टनं पाणी सोडलं तर आम्हाला पाणी मिळणार आहे. परंतु माझी एक प्रामाणिक इच्छा आहे, परत त्यांनाच हे करण्यापेक्षा एक वेळ जानकर साहेबांना संधी दिली तर काय अडचण आहे. जानकर साहेबांना संधी द्यावी, काय सांगतात? त्यांनी सांगितलं की जानकर साहेबांना पुन्हा एकदा संधी द्यावी. तर जे विद्यमान खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या तालुक्याचा विकास केला का, आणि काय वाटतं की तुम्हाला खासदार येणारा कसा असावा? तालुक्याचं आमच्या गावाचंच केलं नाही तर बाकीचं काय करायचं? आमच्या गावात आलं ना विषय काय आमच्या गावचा विकास नाही. नाही. या गावचा विकास झालाच नाही. उतरती पाणी नेले खाली सगळं. काय सांगाल? तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, तुम्ही गावचा विकास झाला का, काय वाटतं तुम्हाला? गावाचा विकास सपाट केलं गाव. गाव पाणी जी होतं ती केनाल मध्ये घेऊन गेली. खाली इथं प्यायला पाणी नाही सध्या. विहिरीचं बी नेलं. विहीर बघा कोरडी दावाची तेवढी. तुम्ही काय सांगाल की तुमच्या गावचंच पाणी कॅनल मध्ये गेलं असा यांचा आरोप आहे, काय सांगाल? प्रूफ आहे समोर. आम्ही काय अगदी काय खोटं बोलत नाही. प्रूफ आहे तुमचं. ते ही घ्या, ही कोरडी पडली, भरलेली हिरा असायची देवीच्या तिथं. मग भाजपचे प्रवक्ते आपल्या बरोबर काय नेते त्यांचे युवक, काय सांगाल की यांचं मत आहे की रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्याच मुळे ही विहीर कोरडी पडली, आणि थोडक्यात तुम्ही काय सांगाल? दादांना खासदार आल्यापासून या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं विकासाचा डोंगर उभा केला आहे. 100 कोटी रुपयांचा फलटण ते आदरकी रस्ता चौपदरी करण्याचं काम आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या माध्यमातून चालू आहे. फलटण तालुक्यामध्ये 17 न्यायालय दादांना आणलं. RTO कार्यालय देखील दादांना त्याचं कालच उद्घाटन केलं. रेल्वेचा प्रश्न मिटवला. नीरा देवधरचा पाण्याचा डोंबलकडीमध्ये उतरवलीमधून अतिरिक्त पाणी लिफ्टिंग करून या डोंबलकडीमध्ये सोडून 8 मैल करण्याचं काम देखील दादांना हातात घेतलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने खासदार कसा असावा याचं एक अप्रतिम उदाहरण दादांना विकासाच्या माध्यमातून एकाने दाखवलेलं आहे. विकासाच्या माध्यमातून खासदार कसा असावा हे दादांनी दाखवलं. तुमचं काय मत आहे? दादांनी खासदार कसे त्यांनी सांगितलं, खासदारांची भूमिका चांगली, रस्ते झालं पाहिजेत. पण नुसते नवीन रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करून काय फायदा नाही. जी ब्रिटिश कालीन रेल्वे स्टेशन होते, आदर खुद रेल्वे स्टेशन होतं, सालीपत रेल्वे स्टेशन, आम्ही पत्र देऊन पण रणजित दादांची पत्रव्यवहार केला आम्ही, पण ते रेल्वे स्टेशन आता हटवलं गेलंय. ती ब्रिटिश कालीन रेल्वे स्टेशनची गरज होती, म्हणजे जुनी रेल्वे स्टेशन पाहिजे. ब्रिटिशकालीन रेल्वे स्टेशनची गरज होती, काय सांगा? रेल्वे स्टेशन बद्दल मला काय बोलायचं नाही, परंतु दादांनी विकास केला हे मान्य आहे सर्व. पण विकास करत असताना, रस्त्याची कामं करत असताना त्या रस्त्यात ज्या शेतकऱ्यांचा तोटा होतोय किंवा काय त्यांचे क्षेत्र जाते त्याचा विचार बिलकुलच झालेला नाही. तर जे वाढीव क्षेत्र जाते आता शेतकऱ्यांचं, त्याचा काहीतरी मोबदला मिळून जर विकास होत असेल तर तो विकास फायद्याचा. एखाद्याचा तोटा करून किंवा शेतकऱ्यांना कुठेतरी खड्ड्यात घालून तो विकास म्हणता येणार नाही. तुम्ही काय सांगाल की काय वाटतं तुम्हाला, ह्यांचे जे प्रश्न होतात तो बरोबर आहे का?
की खासदारांनी जे या उत्तर कोरेगाव तालुक्यात किंवा या फलटणच्या या भागात विकास केला का आणि कशा पद्धतीने पाण्यापासून वंचित ठेवला का असं वाटतंय का तुम्हाला? मेन पाण्याचा प्रश्न आमचा, बाकी काय रस्ता तर होणारच आहे. ते रस्त्याचा विषय शेतकऱ्यांचं काय गाठ आहे, कोणाची जाणं गेली काय तर मेन पाण्याचा पाणी आणून फायदा काय झाला आम्हाला? कॅनल रस्ता आणला तर फायदा होता आम्हाला. कॅनल नव्हता तर आम्हाला पाणी पुरत होतं, दुष्काळाचं काही पाणी नव्हतं. आल्यापासून आमचं गाव कोरडं हिर झाली, आमची स्वतःची येते बघा. म्हणजे ह्या डावा कालव्यास तुम्हाला काय गावाला फायदा नाही? तुम्ही काय सांगाल, गावाला फायदा नाही असे म्हणतात? या कॅनेलमुळं गावाला काही सुद्धा फायदा नाही. ज्या वेळेला कॅनेल नव्हता ना त्यावेळेला वाहतं पाणी आम्ही ओढ्याचं पाणी हे गाव पित होतं. आणि जसा कॅनेल झालाय तशा कॅनेलच्या खालच्या विहिरी सगळ्या कोरड्या पडलेल्या. कॅनलच्या खालच्या विहिरी कोरड्या पडल्यात, काय सांगाल तुम्ही की हे खरं आहे का आणि याच पद्धतीने खासदारांनी विकास केला का? कॅनलच्या खालच्या विहिरी कोरड्याच आहेत आणि कोरड्या राहणार. कॅनलला पाणी असलं तर त्यात पाणी नाही, तर कॅनलमध्येच विहिरीचं पाणी गेलंय ना. काय सांगाल तुम्ही की युवक आहे तुम्ही, की येणारा खासदार कसा असावा, काय वाटतं तुम्हाला? येणारा खासदार आमच्या आदरकीचा विकास करणारा असावा, पाण्याची सोय करणारा असावा, तर आम्हाला खासदार चालेल. आणि रणजित दादा त्यासाठी बेस्ट पर्याय आहेत आमच्याकडे. तुम्ही काय सांगाल की आपण भाजपचे प्रवक्ते आहात, नेते आहात, काय सांगाल थोडक्यात की दादांनी विकास केला का आणि येणारा खासदार कसा असावा? आता विकास केला किंवा न केला हा माणसांना दिसणार आहे 1-2 महिन्यानंतर. नेरा देवगडचं पाणी आता या कॅनलमुळं आमचं वाटोळ झालं हे नक्की. जे रामराजांनी कॅनल आणला तो वरनं होता, तो खालनं दाबला, त्याच्यामुळं काय झालं, गावाचं एकही वावर भिजू शकत नाही त्या कॅनलवर. ना पाट आमच्या इथं निघतात ना कुठं काय होतंय. कॅनल वर होता, वरनं नकाशात बी वरनं आहे. आत्ता यो केलेला तो बिन नकाशातला कॅनल आहे. हा कुणी केला बिन नकाशातला कॅनल? कुणी केला तर काय नावं घ्यायची का आता कोणाची? नाही सांगा की तुम्ही काय होतं नावं घ्यायची आता, ज्यांनी केलाय त्यांना कळतंय. 2 मिनिटं आहे का? आणि शिवाय आता 4 माय कॅनल होता, 4 माय तर पाणी नाहीच नाही. आता निरा देवगडचं पाणी दादांनी मंजूर करून आणलं 1 TMC. यांचं मत होतं की रामराजेंनी बी त्यासाठी प्रयत्न केले मोठ्या प्रमाणात. काही प्रयत्न केला असतं तर आता भिकलला गाव लागलं नसतं. निंबाळकराचं गाव नुसतं नावाला निंबाळकराचं गाव आहे. एका निंबाळकरानं आता आमचं चांगलं केलं हीच आम्हाला फक्त म्हणायचं. आता निरा देवगड सांगितलं की भिकाला गाव लावलं आणि निंबाळकरांचं गाव आहे, काय सांगाल थोडक्यात? नाही ऍक्च्युली आमच्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आयुष्यात म्हणजे कमी नव्हतं. कॅनेलमुळे आमचं पाणी तुटलंय. जे नैसर्गिक पाणी होतं ना ते कॅनेलचा पाठ गेल्यामुळे तुटलं गेलेलं आहे. त्यामुळे यांनी थेट आरोप केला की रामराजेंनी भिकाला गाव लावलं, काय सांगाल थोडक्यात? रामराजाने भिकाला गाव लागलं त्यांचं म्हणणं मग बरोबर आहे. पण कॅनल रामराजाने केला, कॅनल त्यांनी उत्कृष्टपणे केला होता. कॅनल गावच्या वरून केला होता, पण आमच्या गावात नालायक प्रवृत्ती द्या, म्हणजे त्यांनी कॅनल आहे का नाही कॅनल खाली सरकवला, त्यामुळे गावचा तोटा झाला. तसं रामराजांनी चांगलंच केलं, कॅनल आणून चांगलं केलेले. पण गावातल्या लोकांमुळे कॅनल खाली आला. म्हणजे कॅनलचा म्हणजे गावच्या लोकांचं ऐकलं त्या लोकांनी, इंजिनियर लोकांनी. इंजिनियर लोकांमध्ये पहिला सर्वे आहे ना आमचा नकाशातला पहिला सर्वे वरच्या बाजूने आहे, आणि आता जे सर्वे तो खालून केलेला आहे, परत बोगस साया घेऊन ते केलेलं आहे. ते काय सांगाल तुम्ही यांचा जो थेट आरोप आहे की गावचा सर्वे करताना काय गावातली लोकांनी सर्वेमध्ये हस्तक्षेप केला आणि कॅनल खालून घेतला, काय सांगा? बरोबर बोलतात ते, त्यांच्या बोलण्यामध्ये काही चुकीचं नाही. कॅनलचा सर्व खऱ्या अर्थानं जिथून झाला होता तिथून हा कॅनल झालाच नाही, आणि कॅनल गावचं आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. जे गावचा आमचा नैसर्गिक फ्लो तो पूर्णपणे गेलेला आहे, आणि विहिरीपेक्षा कॅनलची खुली पण जास्त आहे. त्यामुळे कॅनलचा आम्हाला काही फायदा झालेला नाही. बघूया आता उतरवलीमधून पाणूचे काय 2 बलकोडीमध्ये निरादोतरमधून पाणी गेले 1 TMC. जे रणजित सेना निंबाळकरच्या माध्यमातून तो प्रयत्न होतो, त्यानं निश्चितपणे शेतकऱ्यांच्या मध्ये एक आनंदाचं वातावरण पसरेल. आणि या काय याला हिरवा शाल नेसवल्याचं काम रणजित सेना निंबाळकर भारतीय जनता पार्टी माध्यमातून करतील असा आम्हाला विश्वास आहे. काय सांगाल ज्येष्ठ नागरिक ह्यांच्या प्रतिक्रिया उत्तर आपलं काय? नाही त्यांच्या प्रतिक्रियेला उत्तर माझं चांगलं आहे. ते जे बोलतात ते ठीक आहे, पण परंतु मी काय म्हणतो, हा कॅनेल आहे, त्या कॅनेलच्या वरच्या भागाला अजिबात पाणी, ह्या कॅनेलचा फायदा नाही. आणि खालच्या भागाचं तर संपूर्ण पाणी कॅनेलमध्ये गेलंय विहिरींचं. तर ह्याच्यात काहीतरी तफावत आहे. तुम्ही त्यांच्या त्या पाण्याबद्दल आमच्या गावासाठी काहीतरी करा. आपण आता या आदरकी खुर्दमधील ज्येष्ठ नागरिक तसेच युवक वर्गाच्याही प्रतिक्रिया घेत आहोत. ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे की या भीषण पाणी टंचाईमध्ये या उन्हाळ्यामध्ये
गावमध्ये पाणी नाही आणि विहिरी कोरड्या पडल्यात. बाबा काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने हे सर्व जे सांगतात ते बरोबर आहे का, आणि येणारा खासदार कसा असावा? पूर्ण क्षेत्र, पूर्ण बागायत क्षेत्रातून एकतर कॅनल गेला. कॅनलची खोली भरपूर आहे, विहिरी एवढ्या खोल नाहीत. जमिनीवर आहे जमिनीला पाणीच पोचू शकत नाही, पोटपाट कुठंच निघू शकत नाही. कॅनलचा काय फायदा आहे तेव्हा? ह्या बाबांनी सांगितलं की भीषण पाणी टंचाईला आदरकीकर सामना करत आहेत, आणि आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक होते आदरकीचे, यांनी मत व्यक्त केले की पूर्णपणे या गावचं राजकारण असो किंवा या भागाचं राजकारण हे पाण्याभोवती फिरताना दिसून येत आहे. तसेच त्या पद्धतीने येणारे सरकार हे कशा पद्धतीने वाटचाल करेल हे पाणी मोठ्या औत्सुक्याचे ठरणार आहे. आपल्याबरोबर काही ज्येष्ठ नागरिक होते, युवा वर्ग होता आणि भाजप प्रवक्ते तसेच पवार गटाचेही प्रवक्ते होते. आपल्याबरोबर हे ज्येष्ठ नागरिकांनी वार्तालाप केला की भीषण पाणी टंचाईचा फलटण तालुका सामना करत आहे. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, आदरकी.